सध्या राज्यभर गाजत असलेल्या पुण्यामधील तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी पुण्यामधलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हेच जबाबदार आहे असा ठपका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ठेवलाय। आरोग्य विभागाच्या अहवालाच्या नंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला। दरम्यान माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्याच्या नंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल असंही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। तर रुपाली चाकणकर यांनी मंगेशकर रुग्णालयावरती नेमके कोणते आरोप केलेले आहेत ते सुद्धा बघूयात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, तनिषा भिसेंवरती 5.5 तास उपचार न करणारं रुग्णालय दोषी ठरवण्यात आलंय। प्रचंड रक्तस्राव होत असताना सुद्धा दीनानाथ रुग्णालयाकडून उपचार नाही। आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय। आरोग्य विभाग समितीकडून दीनानाथ, ससून, सूर्या, मणिपाल या रुग्णालयांची चौकशी। दीनानाथ रुग्णालयानं ऑपरेशनची तयारी केली होती, मात्र ऑपरेशनच्या आधी 10 लाख रुपये मागितल्यानं भिसे कुटुंबाचं मानसिक खच्चीकरण झालं। नियमाप्रमाणे धर्मादाय योजनेची माहिती भिसे कुटुंबाला दिली नसल्याचं सुद्धा उघड झालंय। माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्त यांच्या अहवालाच्या नंतर नेमकी काय कारवाई करायची या संदर्भातला निर्णय होणार आहे। तर दीनानाथ रुग्णालयानं वेळेत उपचार न केल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। दीनानाथ रुग्णालयानं तनिषा भिसेंच्या वैयक्तिक बाबी उघड करणं हे निषेधार्ह आहे। तर तनिषा भिसे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू होईपर्यंत 4 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेमकं काय काय घडलंय हे आज रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे। याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं, पण हेवी ब्लिडिंग होते म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला। डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं। संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी। त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। त्या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती। पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। त्याच्यानंतर 2:30 वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं। ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती, मानसिकता खच्चीकरण झालेली होती। त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून 15 मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला। त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा ओपीडीमध्ये गेले नाही। त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले। सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं, ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळाला। पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि ही खचलेली मानसिकता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे 2 दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31/3/2025 रोजीला मयत झाली। तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय तर त्या सगळ्या आता अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिलाय।
गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंचे डॉक्टर घैसास यांच्याकडे उपचार सुरू होते। रुग्णालयाची बदनामी थांबवण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र डॉक्टरांचा राजीनामा नको तर त्यांच्यावरती कडक कारवाई करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून केली जाते आहे। आम्हाला राजीनामा नको आहे, आम्हाला ॲक्शन पाहिजे सरकारकडून। आमची अपेक्षा आहे की तातडीने पटकन त्याचा अहवाल आलेला आहे, त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। डॉक्टर घैसास या ठिकाणी त्यांची चूक झालेली आहे आणि जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं या सगळ्या गोष्टींवर कारवाई केली, फक्त कारवाईच केली नाही, ती समिती बसवली आणि त्या 2 मुलींना आज त्यांनी मदतही केली। तर अनेक कायदे आहेत आणि त्या कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतायत का हे अहवालात स्पष्ट झाल्यानंतर कायदेशीर मार्गाने सर्व काही प्रक्रिया पूर्ण होईल। दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धनंजय केळकर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि रुग्णालयाची बाजू मांडली। तनिषा भिसे यांच्या मृत्यूसाठी रुग्णालय जबाबदार नसल्याचं डॉक्टर केळकर यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान भिसे कुटुंबाकडे 10 लाख रुपयांची मागणी केल्याचं डॉक्टर केळकर यांनी कबूल केलं। दरम्यान प्रसार माध्यमांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणावरून सवाल उपस्थित करताच डॉक्टरांनी आपली पत्रकार परिषदच गुंडाळली। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे। हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे, त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही, त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आणि यावेळेला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला नाही तर ही हत्या आहे असा गंभीर आरोपही सुप्रिया सुळेंनी केलाय। तर महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामध्ये सरकार 4 कदम पीछे आहे असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा आता टीका केली आहे। कसं ह्याच्यामध्ये डॉक्टर घैसास आणि अकाउंट्स मधल्या असलेल्या त्या ज्या टीम मेंबर आहेत त्यांच्या लेडीज त्या आहेत। केळकर सर ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून हेडिंग करत असताना ते इन्स्ट्रक्शन्स देत होते, पण ते इन्स्ट्रक्शन्स पाळण्याचं काम घैसासांनी केलं नाही हा माझा वैयक्तिक आरोप आहे। डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण शेवटी या दोन्ही अहवालातनं काय निघतंय मीही त्याची वाट बघतोय। अहवाल आलेला आहे, त्याच्यात हॉस्पिटलची चूक आहे हे म्हणजे समोरच दिसतंय आणि त्याच्यामुळे पूर्णपणे त्यांच्यावर केस ही झालीच पाहिजे आणि ती 24 तासाच्या आत ॲक्शन आम्हाला या डॉक्टर आणि त्या सगळ्या ज्या लोकांमुळे ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर झाली पाहिजे। ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री 2 कदम आगे 4 कदम पीछे अशी भूमिका घेत असताना आपल्याला आढळून येत आहे। त्यामुळे ते का वाचवतात आहे, हे एवढं मोठं गंभीर प्रकरण झालं, ही कुठली पद्धत आहे की 10 लाख एवढी टॅक्स ॲडव्हान्स फी ॲडव्हान्समध्ये वसूल करून घ्या आणि भरा, हे सांगणं हे कोणत्या तत्वात बसतं। दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधामधल्या आंदोलनावरून भाजपमध्येच आता मतभेद असल्याचं समोर येत आहे। डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती आणि यावरती राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णालयाचा दोष आहे की नाही हे न बघता भाजपनं उन्माद केला। सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेल्यांनी कायदा हाती घेऊ नये अशा शब्दामध्ये कुलकर्णी यांनी स्वतःच्याच पक्षामधल्या नेत्यांना झापलंय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कुलकर्णींनी खरमरीत पत्रच लिहिलंय। आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज द्या असं सुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। दरम्यान धीरज घाटे यांनी सुद्धा या पत्राच्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मुळात अशा संदर्भात एखाद्या कार्यकर्त्या संदर्भात किंवा पदाधिकारी संदर्भात काही आपलं म्हणणं असेल
तर ते माध्यमांच्या कडून येणं हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि दीनानाथमध्ये जी घटना किंवा दुर्घटना घडली त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाशी मी सुद्धा त्या दिवशी 20-25 मिनिटं बोललो. त्यांची पण पूर्ण बाजू ऐकून घेतली. अनेक वर्षापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सर्वच डॉक्टर्स असतील, प्रशासन असेल, यांच्याशी माझे सगळ्यांचेच चांगले आपले संबंध आहेत. त्या दिवशी जी घटना घडल्यानंतर महिला मोर्चानी एखादं आंदोलन करणं मला असं वाटतं हे स्वाभाविक होतं, त्याच्यात काही गैर नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.